नमस्कार. आज शिकणार आहोत आपण 2 ते 2 डॉटच्या खूपच सुंदर सुंदर 2 कलरफुल रांगोळ्या. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. खूपच सोप्या रांगोळ्या आहे. हे बघा, चौकोन आखून आपल्याला अशा पद्धतीने डॉट पाडून रेषा मारून घ्यायच्या आहेत बघा, मध्ये चौकोनमध्ये. आणि ज्यांना अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे. हे बघा, लांब रेस आणि छोटी छोटी आणि अशा पद्धतीने छोट्या छोट्या रेषा मारत जायचे बघा. एक लांब मारली, त्याच्या बाजूला छोट्या छोट्या. हे बघा, एक लांब, नंतर छोट्या, अजून छोटी, अजून छोटी. अशा पद्धतीने आपल्याला रेषा मारून घ्यायच्या आहेत. बघू शकता, ज्यांना अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. आपल्या 2 अगदी सुंदर आणि सोप्या रांगोळ्या होणार आहेत, कलरफुल. मी खूपच सोप्या पद्धतीने रांगोळ्या आणत असते. पूर्ण माझा व्हिडिओ बघत जा, यूजफुल व्हिडिओ असतो. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण चौकोनमध्ये रेषा ओढून घ्यायच्या आहेत. आणि इथं आपल्याला लाल किंवा ऑरेंज कलरचा डॉट पाडून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, अगदी सोप्या पद्धतीने मी खूपच 2 सुंदर आणि कलरफुल रांगोळ्या आणल्या आहे. हे बघा, डॉट नंतर आपल्याला इकडून पाकळी, इकडून पाकळी आणि अशा पद्धतीने वरती पानाचा आकार, अशी डिझाईन काढत जायचं आहे चारी बाजूला. फेसबुक, इंस्टाग्रामवर बी माझी ID आहे, नक्की ट्राय करा. आपल्याला इथं थोडा हलका हाफ पिवळा कलर भरून घ्यायचा आहे. बघू शकता, इथं मी हिरवा कलरचा डॉट पाडून एका बोटाने पंच करून घेणार आहे, म्हणजे गोल आकार येतो. अगदी तुम्हालाही आवडतील अशा सोप्या आणि सुंदर अशा आपल्या रांगोळ्या. इथं छोटे छोटे आपल्याला डॉट पाडून घ्यायचे आहेत, व्हाईट सफेद कलरचे. हे बघा, मध्येही आपल्याला हलका हलका व्हाईट डॉट. आणि हे बघा, इथून गोल, इथून गोल. फक्त आपल्याला इथून गोल आणि इथून गोल असं करत जायचं आहे, फक्त कळीपर्यंत. हे बघा, इझिली तुम्हीही काढू शकाल एवढी सोपी रांगोळी. इथंही आपल्याला डॉट पाडून घ्यायचा आहे. इथं लांबसर रेस पाडून आपल्याला पुढं डॉट पाडायचा आहे. नंतर छोटे छोटे डॉट आपल्याला आजूबाजू, रेषेच्या आजूबाजू डॉट पाडून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने इथंही आपल्याला डॉट पाडून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही, आपण चारही बाजूला सेम त्या पद्धतीने रेषा ओढून छोटे छोटे असे डॉट पाडून घ्यायचे आहेत. इथंही आपल्याला 2 नंतर वरती एक असे डॉट ठेवत जायचे बघा. मध्ये आपल्याला शुभ स्वस्तिक असं पाडून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, खूपच शुभ अशी रांगोळी आहे. सणावाराला किंवा शुभ दिवशी काढा ही रांगोळी. बघा, 4 डॉट कलरची. नंतर व्यवस्थित आपल्याला दाबून, एका बोटाने दाबून पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे. बघू शकता, आणि छोटे छोटे डॉट ठेवायचे आहेत. आपल्याला दुसरी सुंदर अशी 2 ते 2 डॉटची बघा रांगोळी काढायची आहे, शिकायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने चौकोन आखल्यानंतर आपल्याला फक्त चारही बाजूने डॉट ठेवून पंच करायचं एका बोटाने. हे बघा, व्यवस्थित आपल्याला पंच करून घ्यायचं आहे. आणि तिथंही आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे, विरुद्ध कलर. इथं आपल्याला आजूबाजूला 2-2 पाकळ्या काढत जायचं आहे बघा. इथं आपल्या गोल आणि इकडून गोल आणि वरती पानाचा आकार. हे बघा, इकडून गोल, इकडून गोल आणि पानाचा आकार. चारही बाजूला आपल्याला सेम करून घ्यायचं आहे. थोडा हलका हलका आपल्याला हाफ पिवळा कलर टाकत जायचं आहे.
छोटे छोटे आपल्याला डॉट ठेवून घ्यायचे आहेत. बघू शकता जिथं जागा रिकामी तिथं चारी बाजूला आपल्याला सेम डॉट ठेवून घ्यायचे आहेत, छोटे छोटे असे. थोडा हलका मी ऑरेंज असा कलर टाकून घेणार आहे. बघू शकता पिवळा कलर आहे, त्याच्या खाली हलका आपल्याला टाकून घ्यायचा आहे कलर. इथं मी पिवळा असा हिरवा कलरचा डॉट पाडून घ्यायचा आहे मुठीने. मी गोल करून घेणार आहे म्हणजे विरुद्ध कलर टाकता येईल आपल्याला. त्याच्यामध्येही विरुद्ध कलर टाकून घ्यायचा आहे. आणि हे बघा अशा पद्धतीने सरळ रेष आणि डॉट सोडत जायचं आहे. बघा अशा रेषा. इथंही आपल्याला सेम त्या पद्धतीने एक मोठी नंतर छोटी नंतर छोटी अशा पद्धतीने रेषा ओढायची आहे आणि पुढं आपल्याला डॉट सोडत जायचं आहे. बघा इथून गोल कोपऱ्याला आपल्याला गोल गोल करत जायचं आहे. बघू शकता तुम्ही. आणि तिथंही आपल्याला छोटे छोटे डॉट ठेवायचे आहेत. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. नक्कीच कमेंट करा, कमेंट करायला विसरू नका. मध्येही गोल डॉट आणि त्याच्यामध्येही आपल्याला विरुद्ध कलर नंतर अजून गोल आणि विरुद्ध अजून कलर टाकून घ्यायचा आहे. बघा किती सुंदर अशा आपल्या 2 रांगोळ्या तयार झाल्या आहे. बघू शकता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने. नक्कीच माझं चॅनल सबस्क्राईब करा कारण मी खूपच सोप्या पद्धतीचे व्हिडिओ आणत असते. आणि ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. नक्की पूर्ण व्हिडिओ बघत जा, यूजफुल व्हिडिओ असतात माझे.